महाराष्ट्राचा. नमस्कार, मी प्रतिभा. संध्या लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मौज मजेसाठी दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश करण्यात खेड पोलिसांना यश आलंय. पोलिसांनी सापळा रचून 2 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल 17 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच 14 चोरींच्या गुन्ह्याची उकल करण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल मांडवे यांनी पत्रकार परिषदेत दिली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे रोहित अप्पासाहेब कानगुडे, वय वर्ष 22, राहणार नांदगाव, आणि चंद्रशेखर अनिल पवार, राहणार नांदगाव अशी आहेत. बारामती येथे वाहतूक नियमन करत असताना पोलीस अंमलदार दत्तात्रय भोसले आणि प्रकाश कांबळे यांना MH12 TE 9468 क्रमांकाची स्प्लेंडर मोटारसायकल संशयास्पद वाटली. ई चलन यंत्रणाद्वारे तपासणी केली असता ही दुचाकी चोरीची असल्याचं निष्पन्न झालंय. सदर मोटारसायकल निमगाव खंडोबा येथून चोरीला गेल्याची नोंद खेड पोलीस ठाण्यात होती. घटनेची माहिती मिळताच खेड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुभाष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत गोडगे, पोलीस हवालदार बिडकर, पोलीस हवालदार सचिन गिलबिले, पोलीस अंमलदार महेश गोसावी, पोलीस अंमलदार सूरज राक्षे, पोलीस अंमलदार संकेत कवडे, पोलीस अंमलदार गोकुळ कोळी, पोलीस अंमलदार सुदर्शन माताडे, महिला पोलीस अंमलदार वैशाली कांबळे यांच्या पथकाने आरोपींना ताब्यात घेतले. सखोल चौकशीत आरोपींकडून एकूण 17 मोटारसायकल जप्त करण्यात आल्या असून 14 चोरींच्या गुन्ह्याचा उलगडा झाला आहे. मागील काही दिवसांमध्ये वाहन चोरीच्या काही घटना घडलेल्या होत्या. त्याचा आपला तपास चालू होता आणि त्या दरम्यान बारामती येथे बारामती वाहतूक शाखेचे कर्मचारी रस्त्यावर ट्रॅफिकची नियमनाची कारवाई करत असताना ते पोलीस अंमलदार आहेत दत्तात्रय हनुमंत भोसले आणि पोलीस अंमलदार आकाश प्रल्हाद कांबळे. ते वाहतूक नियमन करत असताना त्यांना एक गाडीचा नंबर संशयास्पद वाटला, म्हणून त्यांनी त्याच्याबद्दल चौकशी केली. तर त्यांना आढळून आलं चलान मशीन मध्ये की या गाडीवर खेड पोलिसांनी ते गुन्हा दाखल आहे. मग चोरीचा गुन्हा दाखल आहे. त्यांनी ती गाडी ताब्यात घेतली, ते आरोपी तिथे ताब्यात घेतले आणि त्यांनी मग आपल्याला कळवलं की असा एक चोरीची गाडी सापडलेली आहे. मग खेड पोलिसांचे प्रभारी अधिकारी श्री सुभाष चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली त्यांची जी टीम आहे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत गोडगे, पोलीस हवालदार बिडकर, पोलीस हवालदार गिलबिले, पोलीस अंमलदार गोसावी, पोलीस अंमलदार सूरज राक्षे, संकेत कवडे, गोकुळ कोळी, सुदर्शन माताडे आणि वैशाली कांबळे यांनी मग त्या आरोपींकडे सखोल तपास केला. टेक्निकल पुरावे, तांत्रिक पुरावे, त्याचबरोबर या परिसरामध्ये इतर घडलेल्या चोरीच्या घटना यांची माहिती घेऊन अजून अत्यंत चांगला आणि शिस्तीने तपास केला आणि त्यांनी जवळपास 17 दुचाकी त्यांच्याकडून रिकव्हर केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये एकूण 14 गुन्हे आतापर्यंत हे उघड झालेले आहेत. यातून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. त्याच्यामध्ये खेड पोलिसांचे 5 गुन्हे आहेत, शिक्रापूरचे 3 आहेत, मंचरचे 3 आहेत, पारगावचा 1 आहे आणि माळुंगी आणि वडूज, म्हणजे ही जी टोळी आहे ती सातारा तसेच पुणे या 2 जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत आपल्याला गुन्ह्यानुसार सक्रिय असल्याचं दिसून येत आहे. तर याच्यामध्ये अत्यंत चांगला तपास खेड पोस्टे आणि त्यांच्या टीमने केलेला आहे आणि 17 दुचाकी वाहने ही या आरोपींकडून रिकव्हर केलेली आहेत आणि 14 गुन्ह्यांची अत्यंत चांगली उकल केलेली आहे. याच्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. त्याचबरोबर आमचं नागरिकांना आवाहन राहील की आपण जेव्हा दुचाकी पार्क करतो तरी दुचाकी ही शक्यतो ऑफिशियल पार्किंग प्लेसेस असतात अशा ठिकाणी पार्क करावी. ज्या ठिकाणी CCTV कॅमेरे आहेत अशा ठिकाणी पार्क करावी आणि हँडल लॉक वगैरे करून मगच जावं, जेणेकरून अशा गाड्या चोऱ्या होणार नाहीत. आणि आपण जेव्हा दुचाकी खरेदी करतो कुणाकडून तर आपण खात्री केली पाहिजे की ती गाडी चोरीची तर नाही ना, त्याचे डॉक्युमेंट्स आहेत का, त्याचा मूळ मालक कोण आहे याची खात्री केल्यानंतर लोकांनी वाहन खरेदी करावे, जेणेकरून चोरीच्या गाड्या विकल्यानंतर परत मग अशा कुठल्या गुन्ह्यामध्ये अडचणीमध्ये येण्याचा प्रसंग येणार नाही. त्या गाड्या मिळून आल्या त्या कुठल्या एरियामधले? यापैकी 5 गुन्हे हे खेड पोस्टेला दाखल आहेत, 3 मंचरला दाखल आहेत, 3 शिक्रापूरला दाखल आहेत, 1 पारगावला दाखल आहे आणि 1 माळुंगे उत्तर आणि 1 वडूज, सातारा जिल्ह्यामध्ये जे वडूज आहे त्या ठिकाणी. अशा प्रकारे ह्या बहुतेक गाड्या याच परिसरातल्या आहेत. तर या गाड्या तपास करून पंचनामे झाल्यानंतर या गाड्या त्या संबंधित मूळ मालकांना कागदपत्रांची खात्री करून देण्यात येईल. आरोपींचे नाव? आरोपीचं नाव आहे रोहित अप्पासाहेब कानगुडे. हा कर्जत येथील आहे, अहिल्यानगर जिल्हा. त्याच्याबरोबर चंद्रशेखर अनिल पवार हा देखील कर्जत अहिल्यानगरचा आहे. हे 2 आरोपी आपण ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल तपास केलेला आहे. साधारण वय काय?
वय साधारणपणे 20-22 वर्ष वय आहे. पुढे असेल आता तरी हे दोघंच निष्पन्न झालेले आहेत. आता या पुढे तपासामध्ये निष्पन्न होईल की आणखी कोणी यांचा स्त्रीधर असेल किंवा काय असेल तर निष्पन्न होईल. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.